समर नोमान संघाचे संघ मालक नदीम भाई यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे आवर्जून आज पुन्हा एकदा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. या स्पर्धेला खास टॉस कॉइन भरतदादा टिंगरे आणि आशिष दादा मार्डे यांच्याकडून डिझाईन केलेली आपण पाहिलेली आहे. नदीम भाईंचा सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. मी प्रहार प्रीमियर लीगचे संस्थापक, त्याचबरोबर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे संस्थापक, सचिन ढवळे फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय सचिन ढवळे सरांना विनंती करतो आपण नदीम भाईंना सन्मानित करा. मंचावरती सन्मान होतोय. खरं तर एक तगडी टीम आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं प्राप्त झाली. क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना ज्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिलेले नदीमभाई शेख आपल्या समेत उपस्थित आहेत. समर नोमान संघ त्यांचा स्पर्धेमध्ये खेळला. दोन्ही सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली. स्पर्धेच्या सहभागाबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. नदीमभाई खेळत राहा, खेळाडूंना सपोर्ट करत राहा. आपलं मनपूर्वक आभार. आणि सत्काराच्या समारंभामध्ये इथेच थांबूया, जाऊया कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया दत्ता पवार सरांना. धन्यवाद. थँक्यू सर. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल ऑल इंडिया ओपनचा या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये जिथे टॉस जिंकला होता यशवंत भाऊ पाचंगे संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणचा स्वीकार केला गेलाय. षटक क्रमांक पहिला चालू असेल आणि पहिला बॉल ते सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद झालाय. शिवांशी लिओन संघाला पहिला धक्का बसलाय प्रशांत शुक्लांच्या रूपानं. पाठीमागच्या मॅच मध्ये एक मॅच विनिंग नॉक त्यांनी खेळला होता. या मॅच मध्ये त्यांना यश आलं नाहीये. षटक क्रमांक पहिला चालू असेल ओमकार साळुंके आपण बघता बॉलिंग करत असताना बारामती एक्सप्रेस बॉलिंग करताना बघायला मिळतात. तर आता बॅटिंगसाठी मात्र दाखल झाले गेलेत अजय पुराणिक. आता ज्या प्रकारे त्यांचा इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मानसिकता, फिटनेस या गोष्टी मात्र ओपन गटामधल्या फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यासोबत मला आज खेळायचंय आणि एक जिगर दाखवायची अजय पुराणिक आता दाखल होतं बघायला मिळत. बॅटिंग करण्यासाठी मात्र आलेत. ओमकार साळुंके मात्र बॉलिंग करतात षटक क्रमांक पहिलं चालू असताना. यावेळेचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न शॉर्ट फायनल एरियामध्ये क्षेत्ररक्षण मात्र बॉल स्टॉप केला गेलाय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी भविष्य ठरवणारे पुढच्या मॅच साठीची देखील बक्षीस पात्र फेरीसाठी एक अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. क्वार्टर फायनल बघायला मिळेल. त्यापूर्वी असणारी एक महत्वाची मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये. ओमकार साळुंके मात्र बॉलिंग करत असताना सिंहगडचं क्रिकेट ग्राउंड वडगाव बुद्रुक मध्ये आपण आहोत. प्रीमियर लीगचं 13व एडिशन चालू असताना षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण बघताय सुंदर असं प्रक्षेपण प्रथम मीडिया यांच्या माध्यमातून प्रीमियर लीग पुरस्कृत केले जाते. सचिन ढवळे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अँगल बदलला गेलाय. अँगल बनवत हा बॉल मात्र बाहेर नेलाय. सुंदर डिलिव्हरी ओमकार साळुंके कडून मात्र बघायला मिळते आहे. षटक क्रमांक पहिला चालू असं यशवंत भाऊ पाचंगे संघासाठी सुंदर अशी बॉलिंग असणार आहे. दुसऱ्या बाजूला सुदर्शन केदार, अजय पुराणिक ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. पेस जास्त जनरेट केलाय. पंचाचा इशारा बघायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉल स्क्वेअर मारा केला जातो षटक क्रमांक पहिलं आणि इथे आगास केला जातो. धावफलक पुढे जाते. आता इथे जर आपण पाहायला गेलं एक धावफलकामध्ये असेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक चालू असताना ओमकार साळुंके अजय पुराणिक पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न अपील झालंय. पंचांचं बोट हवेत. मोठा झटका इथे मात्र असेल. आणखीन एक विकेट शिवांशी लिओन संघाला दुसरा झटका अजय पुराणिकच्या रूपाने बसलाय. बॅटचा किनारा विकेट आली आणि इथे म्हणावं लागेल ग्रीन कॉर्नर शिवांशी लिओन संघाला ही विकेट मात्र बघायला मिळते. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तिखट गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओमकार साळुंके
नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना बघायला मिळतो हा बारामतीचा स्टार गोलंदाज. पुणे जिल्ह्यातील पुण्यनगरी मधले असताना मानाची स्पर्धा खेळत असताना एक चांगला बॉल डिलिव्हर केला. 2 विकेट या षटकात काढले गेले. 2 मोठे हादरे. प्रशांत शुक्लानंतर अजय पुराणिकला देखील इथे आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं गेले. गोलंदाज ओमकार साळुंके यांनी स्टँड द्यावा लागेल. आता पहिलं षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झाला गेलाय. बॅटिंग करण्यासाठी आलाय अमित, आलाय बॅटिंग साठी. शिवांशी इलेव्हन संघ कालचे सत्र आपण बघितलं. प्रार फाउंडेशन संघाने क्वार्टर फायनलची बाजी मारली. ऑल इंडिया ओपनचा पहिला गाजवला बबलू पाटील आणि टीमनं. सुरेख असा बॉल मैदानाच्या आतपर्यंत. नक्की सायंकाळच्या सत्रात सुरू आहे. ओमकार साळुंके पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना 5 निर्धाव असे चेंडू टाकले गेलेत षटकात. मॅजिक फुल पॉवरफुल गोलंदाजी. जास्त गतीचा बॉल या वेळेमध्ये धावा मिळणार आहे. फायनल क्षेत्रामध्ये रनाची इथे मात्र तिजोरी भरली जाताना बघायला मिळेल. फायनल क्षेत्रात पंचांचा इशाऱ्याची वाट पाहूयात आपण. लेग बायचा चौका ब्रश केलता बॉल. अगदी पायाला ब्रश करत बॉल फायनल क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक पहिलं 2 विकेट घेऊन गेलेत यशवंतराव पाचंगे स्पोर्ट फाउंडेशनचे गोलंदाज ओमकार साळुंके. आणि पहिल्या षटकातून धावसंख्या मात्र असेल 5 धावा 2 बाद असताना पहिल्याचा खेळ संपला गेला. 5 धावा धावफलकामध्ये मात्र बघायला मिळत आहेत. अप्रतिम असा सामना, अप्रतिम असं दृश्य आपलं लाईव्ह मधलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. एक उच्चस्तरीय क्रिकेटची स्पर्धा. षटक क्रमांक 2 साठी आता गोलंदाजी ट्रॅकवर बघायचं आता कोणाचा युज केला जाईल. संघ नायक अमित तापकीर यांच्या माध्यमातून चेतन काळंगे आणि टीम मैदानामध्ये बघायला मिळते. फार मोठी नावं या संघात खेळत आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील क्रुशल असा सामना ऑन स्क्रीन तुम्ही बघता. चेतन काळंगे संघाला लीड करत असताना व्हाईस कॅप्टन संघाचे आहेत अमित तापकीर आणि चेतन काळंगे. एका संघात भरपूर असं क्रिकेट खेळताना बघायला मिळत आहेत. पुण्याच्या अनेक नामांकित स्पर्धेमध्ये विजेते आहेत. षटक क्रमांक 2 साठी आता गोलंदाजी ट्रॅक मध्ये गोलंदाज दाखल झाले गेलेत. पॅरिस कांबळे मॅन फ्रॉम केडगाव, दौंड तालुक्यातील केडगाव गावचा हा खेळाडू. समोर आपण बघतो ऑन स्क्रीनला सुदर्शन केदार. दमदार असं नाव. लेदर बॉल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर मोठा अनुभव राहिलाय. खानदानी क्रिकेटर आहे आणि घरात जर पाहिलं गेलं अनेक रणजी खेळाडू मात्र तयार होताना दिसत आहेत. सुदर्शन केदार बॅट फिरवायची सुदर्शन चक्रासारखी. मैदानात धनुष्यबाण उचलायचा आहे. याचा बॉल पंचाचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा असा पाहायला मिळतोय. नामांकित असे पंच, अनुभवी पंच आहेत अजय आवळे सर आणि त्यांच्यासोबत आपण जर पाहिलं गेलं अक्षय निर्मळ सर आहेत. अतिशय सुंदर अशा अंपायरिंग, स्टँडर्ड अंपायरिंगचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये करतात सातत्यानं अनेक मोठ्या स्पर्धेत. स्लोवर बॉल पिक केला, समोरच्या बाजूला उडवलाय. हा धुवाधार फटका सुदर्शन केदारचा दमदार स्ट्रोक. बॉसी मारेशा पार. धाव मिळतील 4. वार आज करायचा मोठ्या संघाच्या विरोधामध्ये. क्यों नाम ही नहीं बनता, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, बड़े टीमों के सामने रन जब बनाते हो तब नाम बनता है. आणि हा सुरेख असा फटका सुदर्शन केदार. वेल डन, वेल स्ट्रोक. सर बॅट मध्ये स्विंग केलता बॉल सुदर्शन. यावेळेचा बॉल त्याची न टाकायचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा असणार आहे. धावा इथे खुलल्या गेल्या शिवांशी इलेव्हन संघासाठी. षटक क्रमांक 2 11 धावा धावपलकामध्ये आहेत. 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 पॅरिस कांबळेच्या हातामध्ये बॉल बघायला मिळतोय मैदानावरती. सायंकाळचं सत्र. षटक क्रमांक 2 पॅरिस कांबळे. ते सरळ असा बॉल जो मात्र बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या प्रकारचं सजवलं गेलं आपल्याला बघायला मिळतंय. विकेट किपर पशी जर आपण जर पाहिलं गेलं पूर्णपणे गली पॉइंट जो मात्र बघायला मिळतोय. शॉट फाईन एक मिड ऑफ तैनात आहे. एक एक्स्ट्रा कव्हर देखील आपण बघतो. डीप कव्हरला खेळाडू पूर्णपणे पॅक केलेलं क्षेत्ररक्षण आणि अनुभवाची टीम आहे. महत्वपूर्ण मॅच खेळत असताना आपण पाहतो संध्याकाळचं सत्र. षटक क्रमांक 2 चालू असं सुदर्शन केदार. पॅरिस कांबळेचं हे षटक
बॉलर तयार, बॉल इन ट्रॅक वर. बघायचं काय काय अमेरिका पुढच्या बॉल वरती. बॉलर तयार आहेत. हलकासा थंडासा वारा सुरू असेल. थोडसा मॉइश्चर देखील आहे मैदानाच्या चारी बाजूला. स्टेप आउट झाले. पंच केलता बॉल मिड ऑफच्या हातात. हा बॉल सुदर्शन ही गिफ्ट दिला असं म्हणावं लागेल. नाराज आहे स्वतःवरती. फुल टॉस बॉल आणि मोठ्या फटका माराच्या नादामध्ये ही विकेट बहाल केली जाते. पॅरिस कांबळे हा तिसरा झटका लागलाय. फलंदाज बाद, बॅटर बाद सुदर्शन. बॅट सरळ केली होती, जागेवरती लॉक झालेला हा शॉट मात्र बघायला मिळाला. खूप सुंदर असा झेल सुदर्शन केदार. शॉट खेळाबरोबरच स्वतःवरती नाराज. स्लॅप करू शकले असते हा बॉल जर आपण पाहिलं गेलं, जर जागेवर थांबले असते. त्यानंतर फुटवर्क जर व्यवस्थित जर झालं असतं तर हा शॉट वरती मोठा धावा आल्या असत्या. मात्र नाराज स्वतःवरती, कारण त्याला महत्वाची मॅच आहे. नॉकआउट सामना. आता बॅटिंग करण्यासाठी मात्र दाखल झाला नवीन सितारा शिवांशी 11 संघासाठी. बाळा क्षीरसागर बॅटिंग साठी मात्र दाखल झालेला आपल्याला बघायला मिळत आहेत. ऑल इंडिया ओपनचा खरं तर असा तिसरा हाफ रविवारी सुपर फिनाले, ग्रँड फिनाले सिंहगडच्या याच मैदानावरती मात्र बघायला मिळेल. खिलाडू के खिलाडी मिस्टर सचिन ढवळे सर. यावेळेचा बॉल आल्याबरोबर लेग स्टिक वरती बॉल प्रहार केला, तगडा वार केला बाळा क्षीरसागरनं आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. येईल गगनचुंबी षटकार, 6 धावा. इथे मात्र वसूल केल्याचा 6 मॅसिव्ह बघायला मिळेल हा बॉल पॅरिसचा. दिशाहीन बॉल, लेग स्टिक वरती बॉल होता तसाच खोदून काढला. मनगटाचा चांगला वापर, रिचचा चांगला वापर करत षटकार ठोकलाय. हे टायमिंग साध्य करायचंय. बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग करायची आहे. स्लोवर बॉल मिश्रण मात्र बघायला मिळते. हे हुशारीचं प्रदर्शन आहे. जास्त सातत्यानं ओपन क्रिकेट जर खेळत आलं तर नक्कीच हा अतिशय सुंदर असा बॉल गती परिवर्तन करून टाकलेला मात्र पॅरिस कांबळेकडून बघायला मिळाला. धावसंख्या 17 धावा, 3 गडी बाद. षटक क्रमांक 2 मात्र सुरू असताना मैदानाच्या आपण पाहतोय. बाळा क्षीरसागर मात्र बॅटिंग करतायत. एकदा यावेळेस बॅटचा किनारा लागलाय. छेडखानी करायचा प्रयत्न, पंचांचं बोट हवेत. मोठा विकेटचं पतन, चौथा झटका इथे मात्र शिवांशी 11 संघाला बसलाय. आणि हेच मोठ्या क्रिकेट मधून शिकायचं. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्याकडे संयम फार महत्वाचा आहे या खेळामध्ये. कॉट बिहाइंडची शिकार आपल्याला रिप्ले बघायला मिळेल. हलकासा कट, बाहेर जाणारा चेंडू होता. आउट कटर बॉल. पॅरिस कडून हलकासा सेलिब्रेशन केलं जाते. संयमाची परीक्षा असेल, कारण गेल्या दिवसभरामध्ये देखील हे खेळाडू खेळलेले आहेत. पुणे सिटी हाफचा हा देखील हाफ त्यांनी जिंकलाय. तिकडे ते सेमीफायनलला मात्र ओपन गटातलं स्वप्न त्यांचं पूर्ण करायचं असेल तुम्हाला इथे मात्र आता बॅटिंग करावीच लागेल. नवीन बॅटर आता दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्येचे 17 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यात आपण नक्की पाहतोय. षटक क्रमांक 3 साठी आता गोलंदाज सज्ज असणार बॉलिंग साठी. यशवंत बाप्पा संघे स्पोर्ट्स क्लब संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा स्वीकार या मॅच मध्ये अमित तापकीर टीमने केला जातोय. न्यू बॅटर सलमान आले बॅटिंग करण्यासाठी. एक चांगला खेळाडू आहे क्रिकेट मधील, एक अनुभवी खेळाडू. रिव्हर्स शॉट किंग म्हणतात या खेळाडूला. अनेक मोठ्या स्पर्धेत नेहमी बघता आपण, खास करून पिंपरी चिंचवड या भागातील भोसरी या ठिकाणचे असणारे खेळाडू आता आपल्याला बघायला मिळत आहेत. ओमकार आलेत पुन्हा एकदा बॉलिंग साठी. अमित पवार समर्थ सज्ज असतील. अमित पवार या जोडीला आता इथून पुढे एक सेट करायचा आहे खेळ. पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न. मात्र आज बारामतीकरांच्या गोलंदाजांची धावा चर्चा आहे. एका बाजूने तुम्ही बघितलं असेल मयूर मासाळला, त्यानंतर ओमकार साळुंके यांना. हे 2 गोलंदाज आहेत. बारामती टेनिस बॉल क्रिकेट मधून दाखल झालेत आणि पुण्याच्या या पुण्यनगरीमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये हंगामा उभा करतायत हे 2 गोलंदाज. ओमकार साळुंके आणखीन एक चांगला बॉल मात्र बघायला मिळालाय. उचलल्या बॉल यावेळेस ऑन साईडला भिरकावून दिलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अमित पवार, पवार की पॉवर हा षटकार आलाय.
इकॉनॉमीचा भाषा समोर असताना बेधडक बॅटिंगचं प्रदर्शन केलं जाते. अमित पवार हा पलटवार करत गगनभेदी षटकार मारलेला आहे. लेग स्टंपच्या बॉल वरती सुंदर अशी बॅटिंग, क्रॉस बॅटेड, पुल केलेला हा शॉट, शानदार षटकार मैदानामध्ये. पीपीएल सिक्सर. पुणे वार करायचा प्रयत्न यावेळेस मात्र बघायला मिळतोय. पंचांचा इशाराची वाट बघूयात. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येताना बघायला मिळतोय. हे मोमेंटम मिळाले शिवांश इलेव्हन संघाला. या मॅच मध्ये चेस करणं देखील एवढं सोपं नाही, कारण हलकासा मॉइश्चर विकेट वरती बॉल चांगल्या प्रकारचा रोल होतोय. जसं ओमकार साळुंके डावखोरी गोलंदाज घातक साबित होऊ शकतात, कारण अँगल बनवतायत, बॉल फिरवताना पाहायला मिळत आहेत ओमकार. ओमकारचा पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र लांब पल्ल्याचा हा चेंडू होता, दूर ठेवला होता बॉडी पासून. मिड विकेट रिजनला दुसऱ्या धावायचा प्रयत्न, पलायन केलं जातंय. 2 धावा काढल्या जात आहेत, वसूल केल्या त्या 2 धावा. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कालावधी आपण नजर टाकूयात. धावसंख्या असेल 26 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना मात्र अमित पवार 6 बॉल 8 वरती. नक्की जाता धनुष्यबाण हाताला उचललाय. एक योद्ध्यासारखा लढतोय. ओहो, यावेळेस क्लीन बोल्ड, काम तमाम केलंय. अमित पवारची विकेट ओमकार साळुंके आता घेतोय. इथे माझं सरेंडर करावं लागेल. अनप्लेबल डिलिव्हरी, क्लीन यॉर्कर, परफेक्ट मिडल, स्विंकिंग. ओमकार साळुंके ब्युटी दाखवतोय आपली, शाईन करतोय बॉलला. देखील लेदर बॉलचा भरपूर असा अनुभव आहे. लेदर बॉल सुरुवात, लेदरच्या अनेक स्पर्धा, केपीएलचा देखील पर्व, ज्याच्यामध्ये आपण बारामती तालुक्याच्या टीम मध्ये खेळताना बघायला मिळत आहेत ओमकार साळुंके. आणि जो बॉल जर आपण पाहिलं, फिरवणं सोपं नाही, कारण की बॉलला सारखं आपण जर पाहिलं ओलसरपणा तयार होतोय. त्यानंतर बॉल हातामधून घेऊन बॉलला रोल करायचंय, फिंगर रोल करायचंय बॉलवरती, सोपं नाहीये. षटक क्रमांक 2. 3 विकेट काढले ओमकार साळुंके. एक यशस्वी स्पेल राहिलाय यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स क्लब या संघासाठी. ओमकार साळुंके द ग्रेट गन. शंतनू पाटील आता दाखल झाले शिवांश इलेव्हन संघासाठी. आपण जर पाहिलं प्रहार प्रीमियर लीग, लेग स्टंपच्या बाहेर इथे मात्र अवंतर धाव मिळताना बघायला. एक युद्ध असेल ते आता स्वतः विरुद्ध तुम्हाला खेळावं लागेल. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, मात्र त्या संघर्षातून मात्र स्वतःची मेहनत करून स्वतःचं साम्राज्य तयार करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांना नक्कीच यावेळेचा देखील जर बॉल पाहिला गेला, आज ओमकारची बॉल रीड करू शकले नाहीयेत फलंदाज शिवांश इलेव्हनचे. पुन्हा एकदा अँगल क्रिएट केलाय. 2 ओव्हरचा स्पेल टाकत असताना ओमकार साळुंके यांनी मन जिंकलेला आहे. 11 रन दे, 3 विकेट आपल्या नावाती केल्यात या मातब्बर गोलंदाजाने. 3 षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती निम्मा संघ डगआउटला आहे. 27 धावा धावपलकामध्ये बघायला मिळतात. सलमान शेख या बाजूला, शंतनू पाटील दुसऱ्या बाजूला बघायला मिळत आहेत. याच्यापूर्वी एक मोठ्या मॅचला पराभूत केलं तर खरं तर येरोडा संघाच्या विरोधामध्ये प्रशांत शुक्लाची मॅच फिनिशिंगचा रोल आपण बघितला. शिवाजी संघ धावसंख्या आपण जर पाहिली 27 धावा धावपलकामध्ये बघायला मिळत आहे. 3 ओव्हरचा खेळ. प्रहार प्रीमियर लीग, ऑल इंडिया ओपन. आजचा दिवस महत्वाचा आहे, आजची रात्र महत्वाची आहे. कोणाचे स्वप्न आज पूर्ण होतात, कोणता संघ आज क्वालिफाईड ठरेल. काल आपण पाहिलं बबलू पाटील आणि टीम याच मैदानात खेळताना बघायला मिळाले. यावेळेचा बॉल स्ट्रोक चांगला, दमदार स्ट्रोक सलमानच्या बॅटमधून आलेला आहे. उडी उडी और आसमान में जाके जुडी. सलमानच्या बॅटमधून सुपरमॅन षटकार इथे मात्र बघायला मिळालाय. सलमान सुपरमॅन सिक्सर कंप्लीट केलाय. खूप लांब होता, बॅट स्विंग कडक होती. कडक षटकार सलमान. भन्नाट असा वेग या ठिकाणी बघायला मिळाला. काल आपण पाहिलं मुळशीचा असणारा ठाण्या वाघ
महेश नानगोडे मात्र चमकताना बघायला मिळाले. 11 बॉल 35 धाबा. अशोक गायकवाड होते, पप्पू तोडकर, विशाल निघोडकाल बघायला मिळतो आपल्या सचिन ढवळे प्रार 11 संघात. आणि आज देखील पॅक टीम करून आले सर्व खेळाडू. लालराम प्रजापती बॉलिंग करतायत. पुन्हा एकदा सलमानचा जर पाहिलं गेलं 2 डावखोरी असे गोलंदाज यशवंत भाऊ पाचंगे हा संघ घेऊन उतरलाय. आणि लेफ्ट हँडर गोलंदाज खूप महत्वाचे असतात या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू असताना या ठिकाणी लालराम प्रजापती मात्र बॉलिंग करत असताना सलमान शेखच्या विरोधामध्ये बॅटर रंगले पुन्हा एकदा. यावेळेचा सलमानसाठी बॉल पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल सलमाननं भिरकावून दिला बॉलच्या बाहेर. फटक्यात आहे वाघाचं वजन आणि इथे सलमानला मिळते धावा अर्धा डझन. प्रहार प्रीमियर लीगचा केलाय वार. हा आलाय षटकार. एक हवा एसी चले उस हवा के ऊपर बस तेरा ही नाम चले. स्वैग से किया सबका स्वागत. सलमानच्या बॅटमधून षटकार आउट ऑफ द पार्क केलाय. सुंदर अशी बॅटिंग 2 षटकार. मॅचचा गिअर शिफ्ट केला सलमान. सलमान नडलाय आणि मैदानावरती नक्की दाखवतोय आपल्या संघाची पॉवर. शिवांशी 11-39 5 बाद. मोठा फटका मारता पुन्हा एकदा प्लेयर कॉन्फिडन्स स्वतःच्या वरती नक्की ठेवला गेला. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आणि मित्रांनो बघा 7व्या नंबरला इथे असा सलमानने केलेली एक अप्रतिम स्ट्राईक त्यानं नक्कीच केलेला आहे. काउंटर अटॅक 5 बॉल 13. षटक क्रमांक 4 धावसंख्या 40 रन्स. मोमेंट शिफ्ट केला गेलाय. खरं तर आता म्हणावं लागेल एक चांगला स्कोर बिल्ड केला गेलाय. मोमेंटम पुन्हा एकदा आपल्या संघाकडे आणलाय 2 षटकारांना. पुन्हा एकदा पुढचा बॉल लालराम प्रजापती सज्ज आहे. बॉल निसरला पुन्हा एकदा हातामधून पुलचा प्रयत्न केलाय. शॉट ऑन पूल मिड विकेट क्षेत्रात डाऊन द ग्राउंड. 1 धाव तिने मात्र बघायला मिळते आहे. या षटकात चांगल्या धावा आल्या. 14 धावांचं षटक बघायला मिळालं. या ओव्हरमध्ये आपण बघतो सलमानला 2 उत्तुंग षटकात ठोकले गेलेत. 4 रोजा खेळ संपला. धावसंख्या असेल शिवाजी संघाच्या खात्यात 41 धावा 5 बाद असताना प्रथम बॅटिंग करतोय तो या मैदानाच्या आपल्या प्रहार प्रीमियर लीगच्या या डावात. शिवांश 11 41 for 5. शंतनू पाटील दुसऱ्या बाजूला आहेत. 12 बॉलचा खेळ अजून देखील बाकी. आता इथून पुढे बघायचं कशा प्रकारचा बॉलिंग सेटअप असणार. कोणते 2 गोलंदाज इथे मात्र यूज केले जाताना बघायला मिळते. कारण पाठीमागच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या डेट ओव्हर मध्ये बॉलिंग एवढीच खास झाली नव्हती. त्यामुळे आता महेश शिंदेकडे गेले संगनायक. याच मैदानाचा भरपूर असा अनुभव त्याला. शंतनू पाटील समोर 2 बॉल सामना करत एक यंग टॅलेंट आहे. ही प्रहारची कॅप डोक्यावरती परिधान केलेली आहे. ती का केली. हा जर्सी परिधान केलाय तो का केलाय तर उत्तरात द्यायचं या प्रीमियर लीग मध्ये. प्रहार प्रीमियर लीगची गर्जना. षटक क्रमांक 5 घेऊन तयार असेल महेश शिंदे. मॅच ऑन आहे सिंहगडच्या मैदानात. गारवा पडलाय. थंडगार हवा. माझ्या बॅटची हवा इथे मात्र बॉल हवेत खेळलाय पुन्हा एकदा. स्विंग करत बॉल इथे पाठवलाय सीमारेषा पार. शंतनू पाटील सबसे कातील. 4 धावा इथे मात्र वसूल करताना बघायला मिळतात. महेश शिंदेवरती आक्रमण केलंय. प्रत्येकाकडे नक्की टॅलेंट असतो. त्याला संधी देण्याचं काम करावं लागतं आणि संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे तो प्रहार फाउंडेशनचा. अनेकांचं स्वप्न खरं तर सुप्रीमो ट्रॉफी मध्ये खेळायचं, नाझिमुल्ला ट्रॉफी मध्ये खेळायचं स्वप्न पूर्ण करणारे हेच आहेत आपले सचिन ढवळे सर. पुणे जर पाहिलं गेलं बिगीचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये मात्र बॉल इथे मात्र बघायला मिळतो. एक सिंगल आली. क्विक रन चांगलं क्वालिटी बॅटिंग कारण की सलमान एक स्ट्राईक करतोय. सावकारांत एक रन काढताना बघायला मिळते. स्कोर मात्र 46 धावा 5 गडी बाद असताना मोमेंटम शिफ्ट केला गेलाय. जिगर दाखवताना बघायला मिळते 6व्या आणि 7व्या नंबरचे फलंदाज. अतिशय सुरक अशी बॅटिंग. बॉल बघायचंय. बॉल हातामध्ये जास्त ग्रीव आता बसणार नाही कारण शेवटच्या काही क्षणात बॉलिंग करणं सोपं नाहीये. ड्यू फॅक्टर आहे. बॉल नक्कीच सातत्यानं नक्कीच रोल करावा लागतोय. षटक क्रमांक 5 महेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज. उचलला बॉल पुन्हा एकदा मनगटाचा वापर केलाय. शतशक दूरवरती आहे. झेल टिपला गेलाय. सलमान बाद होत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. धावाला आणखीन वेग देण्याचा प्रयत्न सलमाननं केला. तो मात्र इथे ब्रेक लागतोय त्याच्या इनिंगला. विकेट फॉल. सुंदर असा झेल पॅरिस कडून मात्र बघायला मिळतो. एक चांगला क्षेत्ररक्षक
चांगला ॲथलेटिक पॅरिस कांबळे रनिंग हँड कॅच मिडविकेट क्षेत्रामध्ये टीमला गेलाय. सुंदर अशी क्वालिटी खरं तर डोळ्याचं पारणं फेडवणारं या ठिकाणी दृश्य. दोन्ही अँगल स्मार्ट टीम आहे. खरं तर कोणत्या स्पर्धेमध्ये काम करायचं लाईव्हचं क्वालिटी चांगली, मात्र टीम त्याच्या मागे देखील खूप चांगली मेहनत करतात. सर्व जे टीम आहे प्रथम मीडिया अमित जगताप सर आणि त्यांची संपूर्ण टीम. निखिल बॅटिंग साठी मात्र दाखवताना बघायला मिळतात. निखिल मांढरे आलेत, नितीन मांडवे आलेत. नितीन बॅटिंग साठी आलेत. महेश शिंदे खास करून आपण प्लॅन बघू शकता या संघात 3 लेफ्ट हँडेड गोलंदाज मात्र बघायला मिळतात मित्रांनो. ओमकार साळुंके नंतर महेश शिंदे देखील आपल्याला बघायला मिळतात. बॉलिंग करत असताना नारायण प्रजापती, ओम माळी. यावेळेचा बॉल समोर मिळालाय. बॉलला सुट्टी नाहीये. बॉलची हवा गुल केली. बॉल सीमारेषा बाहेर धरलाय. नितीन मांडवे षटकार आलाय. सुरेख असं टायमिंग साधले जाताना बघायला मिळतंय. शेवटच्या बॉलवरती षटकार. पूर्णपणे मैदानाचं वातावरण तयार करून टाकले आणि मैदानामध्ये बघू शकता हा सॉलिड टायमिंग होता. एकच बॉल मिळालाय. त्याच बॉलवरती सुंदर असा फटका एकच मारलाय. सॉलिड मारलाय. षटकार मैदानामध्ये दाखल झालाय आणि 5 षटकाचा खेळ आता इथे संपला गेलाय. धावसंख्या असेल स्कोअर कार्ड वरती 5 षटकानंतर 52 धावा झाले धावफलकामध्ये. 5 ओव्हरचा खेळ. शेवटचा षटक आता असणार आहे. 65-70 धावापर्यंत जर हे स्कोअर कार्ड गेलं तर तिकडे अवघड होऊन जाईल लक्ष, कारण या मैदानाच्या आपले चेसिंग करणं सोपं नाहीये. तर शेवटचं षटक बघायचं कोणच्या बाजूने ठरणार. यशवंत भाऊ पाचगे स्पोर्ट्स क्लब का शिवांशी इलेव्हन या दोन संघामध्ये हे सुरू असणारं द्वंद्व. शेवटचं षटक. शंतनू पाटील स्ट्राईक मध्ये तयार. शेवटचे 6 बॉल सामना करायचे. एक युद्ध आता स्वतः विरुद्ध. ही तलवार आता चालवायची पुन्हा एकदा मैदानाच्या आपल्या शेवटच्या षटकासाठी. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत के समय खडा वही सबसे बडा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल झाला पॅरिस. समज शंतनू सज्ज होताना बघायला मिळत आहेत. बॅटिंग करण्यासाठी आपण जर पाहिलं गेलं. पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार पॅरिस. पॅरिसचा बॉल फुल टॉट टोलवला. चांगला फटका गॅप मध्ये हा फटका खाली इलाका त्यावरती धमाका केला जातोय. बॉल सीमारेषा पार. क्रॅकिंग फटका आलाय. टाळ्यांचा गजर. मैदानामध्ये प्रहार प्रीमियर लीगचा चौकार शंतनू पाटील वेग देतोय धाव फलकाला. फुलटॉस बॉलर्सच्या बाहेर जात कव्हर करत हा चौकार ठोकला गेलाय गॅप मध्ये. सुरेख मॅच. बॉलिंग करणं सोपं नाही, ग्रीप पकडणं एवढं सोपं नाही या बॉलवरती. फलंदाज फायदा घेत आहे शंतनू पाटील. स्लोवर बॉल यावेळेस मिश्रण करताना बघायला मिळते. चांगला बॉल इथे मध्ये चकवला जातोय. तिथे प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला खतरा होऊ शकतो. फलंदाज सेफ आहे. बाईचा इशारा पंचांचा इथे बघायला मिळतोय. अजय यावेळेस सर आहेत मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगल्या प्रकारचे काम सकाळी 8:30 पासून आमची कॉमेंट्री टीम, आमची संपूर्ण लाईव्हची टीम आपण बघताय. सर्व कॅमेरामॅनचं कौतुक. ऑल ऑफिशियल टीम आणि आमची मॅनेजमेंट टीम. प्रहार फाउंडेशन, सचिन ढवळे फाउंडेशन. यावेळेचा फुल टॉस चेंडूला हवाई यात्रामध्ये पाठवलंय आणि सीमारेषेवरती क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न देखील चांगले आहेत. धावा वाचवल्या गेल्या, धावा सेव्ह केल्या जाताना बघायला मिळत आहेत. उंच अशी उडी मारली. शेवटपर्यंत बॉलला बघितलं. निघाई गेंद के ऊपर रखी थी. जास्त वरती बॉल इलिव्हेशन जर पाहिलं गेलं, ज्या प्रकारे बॉल जागेवरती उंच असा गेला. टार्गेट केलं होतं सीमारेषेवरती. वा फ्लाइंग मिल्खा मात्र तिथे बघायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती अँड रन सेव्ह केले जात आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र बघायला मिळते सीमारेषेवरती. या धावा महत्वाच्या ठरताना बघायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं, शेवटचं षटक बघायचे किती धावा चांगल्या झाल्या. सलमान, शंतनू पाटील, नितीन या तिघांनी मिळून मात्र संघाचं चांगलं योगदान देताना बघायला मिळत आहेत.
ओपन गटामध्ये ऑल इंडियामध्ये प्रत्येक खेळाडू हा मेरिटनुसार घेतला जातो आणि प्रत्येकाकडे गुणवत्ता आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पॅरिस कांबळेचं षटक, शेवटचं षटक आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या 58 धावा, 6 गडी बाद. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. यावेळी जर पाहिलं ते सर असा बॉल आम बॉल टाकत असताना इथे व्हाईट बॉलचा इशारा. इथे रिव्ह्यू घेतला गेला. बॉलिंग टीम अपील करताना दिसत आहेत. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. बॉलिंग टीम कडून हा रिव्ह्यू असणार आहे. तर बघूयात. आता तुम्ही बघताय गोलंदाजीचा फिगर ज्याच्यामध्ये बॉलिंग करत असताना ओमकार साळुंके 2 ओव्हर 11 रन 3 विकेट. पॅरिस कांबळे च्या पाठीमागच्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केला. लालन प्रजापती 19 धावा, थोडा महागात पडले. महेश शिंदे 1 ओव्हर 11 रन 1 विकेट काढलेली आहे. महत्वाचं योगदान मात्र आतापर्यंत सलमान शेख एक्स्ट्रा धावा आतापर्यंत 10 धावा एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. ते थोडंसं डोकेदुखी ठरलं यशवंत पाचंगे या संघासाठी. पाठीमागच्या मॅच मध्ये अमित तापकीर सरांनी उल्लेख केला होता क्षेत्ररक्षणाची बाजू महत्वाची. काही क्षेत्ररक्षण अप्रतिम देखील झाले. इथे रिव्ह्यू घेतला होता. आपण बघू शकता ऑफ स्टंपच्या बाहेर सर्व का पाहणे केले जाईल. सेकंड लाईन शफल झालते फलंदाज आणि इट्स व्हाईट बॉल. सेकंड लाईनच्या देखील बाहेर जाणार हा घुमणारा बॉल होता. रिव्ह्यू मात्र गमावला जातोय. धावसंख्या मात्र पुढे अंकित होतीये. धावसंख्या मात्र 59 रन्स. पुन्हा धावेचा प्रयत्न अभ्यास मात्र बघायला मिळतोय. समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑन एरियामध्ये मात्र बॉल कव्हर करत आहे. दुसरा धावायचा प्रयत्न, थोडं फंबल झालं. पुन्हा एकदा तीच क्षेत्ररक्षणाची जी गंभीर बाब आहे ती पुन्हा एकदा थोडस सॉफ्ट डिसमिसल. वेळ संपलेला आहे. एक खेळाडू आतमध्ये आता येताना बघायला मिळेल. स्कोर 61-7 बाद. टाइम संपलेला आहे. शेवटच्या षटकात काही बॉल बाकी आहे. मैदानामध्ये शंतनू पाटील एक युवा खेळाडू शिवांशी 11 संघासाठी खेळपट्टीवरती उभा आहे. फायटर जेट शंतनू पाटील. मिश्रण असा केलाय. बॉल टपानंतर बॉल मात्र बाहेर काढलाय. व्हाईट बॉलचा इशारा. डिरेकिटचा प्रयत्न देखील फर्स्ट आहे. एक्स्ट्रा धावा इथे बोनस स्वरूपामध्ये शिवांशी 11 संघाला मिळत आहेत. फलक पुढे जाते. धावसंख्या मात्र पुढे वेगानं जाणं. व्हाईट बॉलचा इशारा रिव्ह्यू गमावलेला आहे आणि इथे अचूक असं पंचांची क्षमता देखील आपण बघू शकता. व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र पुढे अंकित होते. स्कोर असेल 64 रन. शिवांशी 11 संघ एक वेळी गाडी अडकली होती, मात्र त्या गाडीला पुन्हा एकदा ब्रेक देण्याचं काम करतात शंतनू पाटील, नितीन मांडवे आणि सलमान शेख. हे त्रिकूट मात्र या मॅच मध्ये जादूची कांडी म्हणून बघायला मिळाले. फुटबॉल बॉल यावेळी पुन्हा एकदा जोरदार असा प्रहार. प्रत्येक बॉलवरती संघर्ष चालू आहे. प्रत्येक बॉलवरती घमासान सुरू असेल. प्रत्येक बॉल साठी मात्र धावायची धाव सुरू असताना स्ट्रायकिंग एंडला इथे बॅटर रनआउट झालेले आहेत. एक धाव तिथे मात्र बघायला मिळतीये. पूर्ण संघर्ष पणाला नक्कीच बघायला मिळतोय. हजार देहाचं पूर्णपणे रान केलं जाते संघाच्या विजयासाठी. ही प्रहार प्रीमियर लीग आम्हाला जिंकायची आहे. 13वा पर्व आम्हाला जिंकायचा. हा ध्यास घेऊन प्रत्येक जण इथे आलाय. शिवांशी 11 संघ काही शेवटचे बॉल बाकी आहेत. 8 बाद. धावसंख्या मात्र आपण बघता 65 धावा धावपलकामध्ये बनवल्या गेलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. पॅरिस कांबळे शेवटचं षटक. सचिन भोसले आता बॅटिंग साठी मात्र दाखल होताना बघायला मिळत आहेत. खूप अप्रतिम सामना. दोन्ही संघाकडे मात्र एक ताकदवान गोलंदाजी लाईनअप आहे. खूप मजेदार सामना होणार आहे. आजच्या दिवसामधला हृदयाचा ठोका चुकवणारा हा सामना आहे. नेत्रदीपक मॅच पैसा वसूल सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा षटक इथे चालू असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल एक गेंद शेष महत्वपूर्ण बॉल असणार आहे. शिवांशी 11 संघातील डेट ओव्हरचे बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. न्यू बॅटर पॅरिस कांबळे सज्ज. शेवटच्या बॉलवरती क्षेत्ररक्षण देखील तटबंदी चांगली केली. सीमारेषेवरती आता इथे पाहणी केली जाते. बॉल तयार. जर बॉल पाहिला गेला पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षक मात्र तिथे त्यांना धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांक हलकासा अपील, तिसऱ्या पंचाची मदत. बघूया शेवटच्या बॉलवरती काय घटना घडली जाते. धाव मिळणार का विकेट मिळणार, स्कोर किती असेल, 65 वरती का 66 वरती गाडी थांबणार, पाहूयात. वेट अँड वॉच. रनआउट चेक केला जाते मात्र त्याच्यापुढे आपण बघूयात. सुरुवातीला मात्र जी बॉलिंग मात्र बघायला मिळते प्रशांत शुक्ला, पहिल्याच बॉल होती हा खेळाडू सापडला होता, खरं तर जाळ्यामध्ये अडकवलं होतं ओमकार साळुंके यांनी. चेतन काळंगे यांचा अतिशय सुंदर असा झेल, त्यानंतर कर्णधार अजय पुराणिक यांना देखील ओमकार साळुंके यांनी गुंडाळलं गेलं. त्यानंतर मैदानामध्ये तळातील फलंदाजी लाईनअप आज महत्वपूर्ण ठरलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना पहिल्या डावात शिमांशी लेवान संघाच्या खात्यात बघूयात तर ती धाव मिळणार का. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे, प्रत्येक रन हा खूप महत्वाचा रोल असणार आहे. महत्वपूर्ण सामना ऑल इंडिया ओपन गटातील नॉकआउट मॅच, डू ऑर डाय मॅच, यानंतर होणाऱ्या क्वार्टर फायनल शेवटची मॅच ती बघायला विसरू नका. प्रथम मीडियावरती असंच मॅच नंतर घेत चला. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट, कमी ओव्हरचं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, तुमचा ट्रेस ताणतणाव दूर करणारा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला एकत्र आणणारा, तुम्हाला हसवणारा, दुःख विसरून लावणारा क्रिकेटचा खेळ, डिप्रेशन दूर करणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि इथे सिग्नल बघूयात काय असेल. रेड सिग्नल आलाय आणि बॅटर इथे विकेट आहे. रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद. 65 धावा झालेल्या आणि टार्गेट असणार आहे ते विजयासाठी 66 धाव्यांचं टार्गेट आता इथे असेल यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स क्लब या संघाला. ही मॅच समरी आहे आपण बघू शकता, ज्यामध्ये सर्वात जास्त खालीचा वाटा राहिला आहे तो सलमान शेख 6 बॉल 13, अमित पाटील 7 बॉल 8, सुदर्शन केदार 3 बॉल 4, नंतर नितीन मांडवे 3 बॉल 7 अशी बॅटिंग आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. 14 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात या डावामध्ये. टार्गेट या ठिकाणी 66 धाब्याचं असणार आहे. कशा पद्धतीने धाब्याचा पाठला केला जाईल कुठे जाऊ नका, बघत राहा. प्रीमियर लीगचे परवाने आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करू बद्दल आणि जाऊयात आता बॉक्स मध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर समालोचन करणारे एक अभ्यासू समालोचक नरेशजी ढोमे सर यांच्या भाषेमध्ये ऐकूयात त्यानंतरच्या पुढच्या मॅच साठी. चला फलंदाज, चला पटकन फलंदाज, चला उशीर होते. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे, लवकर चला.
65 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवांश इलेव्हनचा फायनल स्कोर राहिला विजयासाठी. 66 धावांचं आव्हान त्यांनी यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन समोर ठेवले. ओंकार साळुंखेची गोलंदाजी चांगली रंगली. 3 विकेट काढल्या त्यानं. 11 धावा फक्त खर्च केल्या. पॅरिस कांबळे महागडा ठरला. 12 धावांच्या सरासरीने त्यानं 24 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या. 2 विकेट त्याला मिळाल्या. तर लालाराम प्रजापती 12 धावा आणि महेश शिंदे 11 धावा खर्च करत 1 गडी त्यानं बाद केलेला आहे. इकॉनॉमी ओमकार साळुंखेची बेस्ट राहिली. पहिल्या 3 षटकांमध्येच त्याने शिवांशला मोठे आदरे दिले. मात्र शेवटच्या षटकांमध्ये शिवांश इलेव्हननं सन्मानजनक स्कोअर उभा केलेला आहे. 65-9 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 66 धावांचं आव्हान यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन समोर. स्वागत आहे आपलं प्रहार प्रीमियर लीग मध्ये. ब्रेन बॅट्स अँड बाउंड्रीज द परफेक्ट कॉम्बिनेशन. अर्थातच प्रहार प्रीमियर लीग संस्करण 13. 12 पर्व यशस्वी झालेली आहेत. मागच्या 7 वर्षांमध्ये आपण ही सगळी पर्व बघितलेली आहेत. आणि आता देखील महत्वाची मॅच आपल्या समोर. नॉकआउट मॅच. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय करो या मरो अशी स्थिती आहे आणि कोणी मागे हटायला तयार असणार नाही. हा सामना जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न होईल. इथे सलामीची जोडी यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन कडून मैदानामध्ये दाखल झालेली आहे. संघ नायक चेतन काळंगे सलामीलाच मैदानामध्ये दाखल आणि त्याच्या सोबतीला यस या मैदानात वरचाच खेळाडू घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर असेल महेश शिंदे. चेतन काळंगे महेश शिंदे हे 2 खेळाडू यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन मधून या मैदानामध्ये उतरणार आहे. पहिला चेंडू चेतन काळंगे. ओहो गॅप काढलाय का. ओ व्हॉट अ स्टॉप. वंडरफुल. आश्चर्यकारक क्षेत्ररक्षण. सचिन भोसले इज देअर. ऍडव्होकेट सचिन भोसले. सुंदर क्षेत्ररक्षण. धावा 3 सेव्ड केलेल्या आहेत. एकच धाव फलकावरती इथे लागेल. काय डायव्ह मारले तिथे बघितलं आपण. चेंडूवरती झेप घेतली. आमच्याकडे भरपूर बिबटे आहेत. अशा शिकारीवरती ते सुद्धा तुटून पडत नसतील. इतका विलक्षण वेगानं इथे चेंडूवरती सचिन भोसले तुटून पडलेला आहे. महेश शिंदे स्ट्राइक एंडवर. ओ हो मोठा फटका फसलेला आहे का क्षेत्ररक्षक खाली. आणि काय घडलंय तिथे क्षेत्ररक्षकाकडूनच कळेल आपल्याला. त्याने कुठल्याही प्रकारचे सेलिब्रेशन केलेलं नाहीये आणि तिसऱ्या पंचांकडे जावं लागतंय पंचांना. यस तिथे काय घडलेलं आहे ते आपल्याला निश्चित प्रकारे समजेल. फलंदाज महेश शिंदे मात्र आपलं रस्ता पवेलियनच्या दिशेने त्याने पकडलेला आहे. भरपूर आतमध्ये होता तो आणि हे आहे दृश्य क्वालिटी प्रथम मीडियाची. अत्यंत सुंदर चित्र आपल्या समोर आलेलं आहे. हा सूर्य हा जयद्रथ. पहिला धक्का यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला. अतिशय सुंदर दृश्य आपल्या समोर आलेले. अगदी क्रिस्टल क्लिअर. काय घडलंय तिथे. झेल घेतल्यानंतर तो थोडासा मागे सरकत गेला जरूर. मात्र खूप चांगला कंट्रोल तिथे बघायला मिळाला आणि शून्यावरती बाद व्हावं लागतंय महेश शिंदेला. मोठी अपेक्षा होती आणि यानंतर नवीन फलंदाज अर्शन शेख मैदानामध्ये दाखल होणार आहे. यशवंतभाऊ पाचंगे 1 बाद 1 या नाजूक अवस्थेमध्ये. सलमान शेख काय गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अत्यंत प्रभावी राहिला होता सलमान. या मॅच मध्ये देखील प्रभावी. कटर अत्यंत प्रभावी टाकतो. उजव्याच्या बराचसा बाहेर टाकला होता. आत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र फलंदाजाला जर समजलं की चेंडू बाहेर पिच झालेला आहे तर तो रीच पर्यंत येणार नाही चेंडूच्या. तसंच झालं. हर्षन चेंडू दिलेला सोडून डाव्या हाताचा फलंदाज महेश शिंदेच्या जागेवरती परत एकदा डावखुरा फलंदाज आलेला आहे. लेंथ बॉल कव्हर्सच्या डोक्यावरून उचललाय. क्षेत्ररक्षक तिथे नाही अडू शकणार. धावा मिळतील 4. पहिला चौकार हर्षनच्या बॅटमध्ये. अतिशय सुंदर फटका होता. किती सहज त्यानं बनवला हा शॉट आपण बघू शकतो. 6 धावा फलकावरती. सलमानचा हा बॉल
राऊंड द विकेट. कोणा मारला होता खरं तर. टप्पा पडल्यानंतर अलगद थोडासा बाहेर निघाला चेंडू. मात्र खूप सुंदर मिडल ऑफ द बॅट स्वीट स्पॉट वरती चेंडू आल्यावरती किती सहज जातो बाहेर. यस, इथे अक्रॉस द बॅट जमिनीच्या समांतर खेळलाय. गॅप मोठा आहे आणि 4 धावा पुन्हा एकदा मिळतील. लागोपाठचा दुसरा चौकार. पा इथे खूप चांगला फटका उजव्याच्या बाहेरचा चेंडू मात्र खूप चांगलं. अक्रॉस द बॅट खूप सुंदर फटका त्यानं सजवला तिथे. या उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. इथे भरकटलेला आहे सलमान. 2 बाउंड्रीज आल्यानंतर गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकतो आणि तसंच इथे झालेलं आहे. अर्शन शेख समोर आहे. 2 लागोपाठ चौकार त्यांनी खेळले सलमान शेखला. पहिल्या षटकामध्ये अत्यंत प्रभावी असतो सलमान शेख. कुठल्याही मॅच मध्ये आम्ही अनेक वेळा बघितले त्याला. आज ऑल इंडिया ओपन पूल मध्ये देखील ती स्ट्रेंथ दाखवली त्याने. उजव्याच्या बाहेर चेंडू यावेळेस राऊंड द विकेट आला तो. ओव्हर द विकेट आला. या अगोदर राऊंड द विकेट टाकत होता. ओव्हर द विकेट टाकायला सुरुवात केली आणि निश्चित उजव्याच्या बाहेरचा एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव षटक क्रमांक पहिलं सुरू. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 66 धावांचं आव्हान समोर आहे. या शॉट चांगला आहे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा मिळतील 4. तिसरा चौकार अर्शन शेखच्या बॅटमधून. 3 चेंडू मध्ये त्याने ठोकले 12 धावा. 4 चेंडू मध्ये 12 तर फलकावरती 15. षटक पहिलं संपलेलं आहे. प्रयत्न होते. चेंडू अडवायला सोपा होता. टप्पा पडल्यानंतर देखील त्याला व्यवस्थित बाउन्स होता मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण. आपण बघितलं होतं की त्याने सुरुवातीला फलंदाजानं फटका खेळल्याबरोबर तो थोडा थांबला. आता क्षेत्ररक्षक समोर धाव घेता येणार नाही. त्याच्या हातातून सुटल्यानंतर तो लगेच पुढे धावायला सुरुवात केली पण एका सेकंदामध्ये त्याचं लक्षात आलं की नाही. या अर्शन शेखची फलंदाजी आपण बघतोय. मागच्या 3ही डावांमध्ये शिवांश 11 विरुद्ध 12 धावा. अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध 16 आणि समर नोमान संघाविरुद्ध 48. तर ही खासियत आहे प्रथम मेडियाची. मागच्या 3ही मॅच मध्ये त्याने जी कामगिरी केली ती कामगिरी एकाच वेळेस आपल्या समोर ते आणू शकतात. सच अ गुड जॉब. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन 15. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात आहे. अर्शन शेख चांगल्या फॉर्म मध्ये. मागच्या मॅच मध्ये 48 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आलेली आहे आणि या मॅच मध्ये देखील तो तितकाच सहज सुंदर फलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये बदल. ऋषी कापसे डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे. यस, अक्रॉस द बॅट लाईन चेंज करत असताना मात्र डाव्या बाहेर टप्पा टाकत चेंडूला थोडासा तो बाहेर घेऊन गेलेला आहे. फलकावरती धावा 15. तिथेच आहे ऋषी कापसे. सलमानचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. तो अनुशेष ऋषी या षटकामध्ये भरून काढणार का? वॉटर स्टॉप. हो इथे परतावं लागेल. फलंदाज चेतन काळंगे संघनायक होणार आहे बाद. नेता पडला. नितीन मांडवे चेंडू अडवताना बघायला मिळाला. स्क्वेअर लेगला काय क्षेत्ररक्षण होतं. चेतन पुढे आला होता. नंतर त्याचं लक्षात आलं की आता मागे परतणं कठीण आहे. तो तसाच पुढे गेला. फलकावरती धावा 15 आहेत. 2 बाद 15. पहिला बळी अत्यंत लवकर अगदी शून्यावर बाद झाला महेश शिंदे. त्यावेळेस संघाच्या धावा होत्या 1 आणि त्यानंतर 15 वरती चेतन काळंगे 3 चेंडू खेळला. 1च धाव संघासाठी जोडू शकलेला. 15 धावा. ऋषी कापसे कमालीची गोलंदाजी हे होतं बऱ्यापैकी. आपण बघतो की पहिल्या काही सामन्यांमध्ये ऋषी कापसेच्या गोलंदाजीवरती अटॅक झाला त्यावेळेस सलमान शेखने धावा रोखल्या होत्या. सलमान शेख वरती अटॅक झाला तर ऋषी कापसेने धावा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत तो यशस्वी आहे. 15 धावा धाव फलकावरती. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमित तापकीर. एक रुटीन आहे अमित तापकीरचं. तो येतो, पॅन्ट थोडीशी वरती करतो, बॅटचं छानपैकी चुंबन घेतो आणि मग खेळायला सुरुवात करतो. हे रुटीन असतं. काही खेळाडूंचे वेगवेगळे रुटीन असतात. यस 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 इथे टेस्टांचा वेध
होण्याची शक्यता होतं. मगाशी कॅच घेताना अमित तापकीर थोडासा त्याला जखम देखील झाली होती, खांदा दुखावलेला आहे. मात्र तरी देखील टीमसाठी टीमची जबाबदारी मोठी आहे आणि त्यामुळं ती जखम थोडीशी बाजूला ठेवून तो मैदानामध्ये उतरलेला आहे. 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानामध्ये इथे सुरू आहे. अर्शन शेख स्ट्राईक एंडवरती थोडीशी विश्रांती मिळाली अर्शन शेखला. पहिल्या सलमानच्या षटकामध्ये त्यानं पॉवरफुल पॉवर पॅक बॅटिंग केली होती, ते लागोपाठ 3 चौकार मारले होते. तर आता तो पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलेला आहे. विश्रांती महत्वाची असते आणि त्यासाठी स्ट्राईक सतत हलवली पाहिजे, हलती राहिली पाहिजे. एक धाव अमित तापकीर कडून आणि स्ट्राईक एंडवरती अर्शन शेख. रुसी कापसेचा सामना यावेळेस करणार आहे. मगाशी उजव्या हाताचा गोलंदाज होता, आता डाव्या हाताचा गोलंदाज आहे. यस, ड्राईव्ह केला, सॉफ्ट अँड ड्राईव्ह. चेंडूला लॉंग ऑफला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे समोर चेंडू पर्यंत पोहोचणार आहे. धाव एक प्राप्त करेल अर्शन शेख. 17 वरती 2 दुसऱ्या षटकामध्ये. निर्णायक सामना आहे दोन्ही संघांसाठी. आजची क्वालिफायर मॅच खेळायची असेल तर ही मॅच जिंकायचीच आहे. 66 धावा यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला. फुल टॉस होता बॉल आणि गॅप मध्ये निश्चित 4 धावा इथे मिळणार आहे. खराब क्षेत्ररक्षण देखील, क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिथे मात्र अडवू शकला नाही. अमित तापकीरच्या बॅटमधून या 4 धावा. गेली अनेक वर्ष ही बॅट फक्त धावाच बोलते. सुरुवातीच्या PDCA ला खूप खेळला, त्याच्यानंतर अमित तापकीर काउंटी क्रिकेट पण खेळला भरपूर वर्ष. टेनिस क्रिकेटमध्ये देखील खूप खेळला. पुन्हा एकदा 4 लागोपाठचा दुसरा चौकार अमित तापकीरच्या बॅटमधून आणि आता फलकावरती धावा पोहोचतील 25 धावा. 2 बाद 25. शेवटच्या 2 चेंडूवरती मोठे फटके आलेत आणि त्यामुळे ऋषी कापसेचे हे षटक देखील थोडंसं मोठं झालेलं आहे. 10 धावा या षटकामधून विकेट नाही. 2 गडी बाद 25. 2 षटकांचा पॉवर प्ले संपलेला आहे. 10.25च्या सरासरीने आता इथे पुढे जावं लागेल पुढच्या 4 षटकांमध्ये. अर्शन शेख अमित तापकीर दोघे आश्वासक फलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे आणि पुन्हा एकदा सलमानला आणलं जाते गोलंदाजी मार्कवरती. संघनायक अजय पुराणिक. योग्य व्यूहरचना. सलमान असा एक गोलंदाज आहे की कधी तो मॅच खेचून आणतो आणि त्यामुळेच पहिल्या 3 षटकांमध्ये ऋषी कापसे आणि सलमान या दोघांनी सातत्यानं धावा रोखलेल्या आहेत. परंतु समस्या भेडसावते ते पुढच्या 2 गोलंदाजांची. तिथे अजय पुराणिक कशा योजना आणतो हे जास्त पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचाच आहे. अजय पुराणिक स्वतः एक गोलंदाज आहे. आजच त्याने डेथ ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत सामना जिंकून दिलेला आहे. यस एस एस अपील 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 लाऊड अपील आणि पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाही. अर्शन शेखच्या अगेन्स्ट ही अपील झाली होती. तर इकडे आपण बघतोय की स्टंप माईक पण आहे. हे एक जबरदस्त इन्व्हेन्शन आपल्याला प्रथम मीडियाकडून बघायला मिळालेलं आहे. LBW ट्रॅकिंग सिस्टीम आहे. अजून अल्ट्रा एज किंवा स्निकोमीटर वगैरे अजून अशा बऱ्याचशा काही गोष्टी आणायच्या बाकी आहेत. पण निश्चित टेनिस क्रिकेटसाठी त्या थोड्याशा महागड्या आहेत. भविष्यामध्ये निश्चित हे बदल सुद्धा आपल्याला दिसणार आहेत. अधिकाधिक तंत्र क्रिकेटमध्ये येतंय. ओहो हो, हेलिकॉप्टर शॉट होता. निश्चित मोठा टेक ऑफ मिळाला नाही. मात्र 1 धाव इथे अर्शन शेखला. फलकावरती 26. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये सलमान तयार असेल गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा आहे. जो पॉइंटला क्षेत्ररक्षक होता तो आता अमित तापकीरसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग असणार आहे. मिड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, पुढे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे आणलेला आहे वाईडिश मिड ऑफ वरती 30 सर्कलच्या आतमध्ये. ओ हो 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 हो, खात खोलण्याची संधी दिली होती. अप्पर कट पॉवरफुल. इथे अप्पर कट स्क्वेअर कट अमित तापकीर खूप पॉवरफुल आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. त्याच्या स्ट्रेंथ वरती चेंडू मिळाला की तो कधीही चेंडूचं मुंडकं छाटायला मागे पुढे पाहत नाही. इथे बघा त्याने काय सुंदर फटका खेळलेला आहे. एरवी तो हिमालयातून तपश्चर्या करून आलेला साधू सारखा असतो, संयमी शांत. परंतु असा चेंडू मिळाला की तो मुंडकं छाटतो. ओ हो हो, का पुढे चेंडू टाकला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे आणि मला वाटतं 10 वाजलेले आहेत. अजून 7 मिनिटं बाकी आहेत.
31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. 5 चेंडूमध्ये 14 अमित तापकीर, 7 चेंडूमध्ये 14 अर्जुन शेख. सलमान शेख थोडासा खर्चिक ठरलेला आहे. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा इथे फटका मोठा होता, उंच आकाशामध्ये भरपूर उंची आहे आणि तिथे कॅच सुटणार आहे. ही समस्या राहिलेली आहे की बॉल खूप उंच जातो पण तो अपेक्षित लांबी कव्हर करत नाही, जिथे क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचत नाही. मागची एक मॅच बघितली होती आपण, शिवांश 11ला 5 वेळा अशी संधी घेता आलेली नव्हती. यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचलेला होता चेंडूच्या लेन पर्यंत, मात्र खूप लांबचा अंतर त्याला कव्हर करावं लागलं असं होतं आणि इतका उंच उडालेला चेंडू नजर कायम ठेवत त्यापर्यंत पोहोचणं हे थोडंसं कठीण आहे. 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो हो हो, अर्शन शेखला माघारी पाठवलाय सलमान शेखनं. सुंदर सुंदर गोलंदाजी. दुसरा फलंदाज सलमान बाद करतोय तर तिसरा फलंदाज बाद होईल यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनचा. 33 वरती 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. इथे बघा पुढे आला होता तो, डावेष्टीवरती चेंडू टाकला आणि याचबरोबर एक त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे अर्शन शेखचा. नवीन फलंदाज शुभम गीते. ज्या संघातून शुभम गीते सातत्याने खेळलेला आहे त्या संघाचे संघनायक सुद्धा इथे मॅच बघायला उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्याच संघातले 2 खेळाडू मैदानामध्ये खेळतात, अर्थात अमित तापकीर आणि शुभम गीते. दानोरी स्पोर्ट्सचे खेळाडू आहेत. खूप वर्ष अमित तापकीर मला वाटतं संपूर्ण करिअर धानोरी स्पोर्ट्स साठी खेळलेला आहे. या सातली कड आहे, मात्र फाईन लेगला तिथे थोडीशी मिसफिल्ड आणि 1 धाव प्राप्त होणार आहे. चौथ्या षटकाची सुरुवात झालेली अजय पुराणिक गोलंदाजी मार्क वरती एक असा संघनायक आहे जो पुढे येऊन नेतृत्व करतो. विशेषतः आम्ही पाहिलं एरिया वाईज असोसिएशनच्या मॅचला 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. अगोदरच्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. त्यावेळेस संघनायकाने हातामध्ये चेंडू घेतला आणि काय गोलंदाजी केली. आजच्या दिवसातलं ते खास वैशिष्ट्य राहिलं होतं अजय पुराणिकची गोलंदाजी. फटका लांब आहे, टॉस मात्र अपेक्षित नव्हता आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला अर्थात बाळा क्षीरसागर इज देअर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तिथे केवळ प्राप्त होणारे. 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. अमित तापकीर ऑन स्ट्राइक. 6 चेंडूमध्ये 15 धावा अमितच्या बॅटमधून आल्यात. फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलवरती देखील अमित तापकीर मोठा फटका नाही खेळू शकला. मिसटाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र सगळ्या बाजूने येणार आहेत. यष्टीरक्षक जातोय मिड विकेट पर्यंत, स्क्वेअर लेग येतोय, डीप मिड विकेट येतोय, मात्र 2 धावा अमित तापकीरला मिळणार आहेत. 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक इथे सुरू आहे. अजय पुराणिक ऋषी कापसेला रिप्लेस करून अजय पुराणिक स्वतः या बाजूने आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. एक गोष्ट ही चांगली मुवमेंट असणार आहे कारण मागच्या मॅचला शेवटच्या 2 षटकांमध्ये थोड्या जास्त धावा खर्च झाल्या होत्या. तिथे एक चांगला गोलंदाज असेल तर निश्चित अंकुश ठेवता येऊ शकतो. हाच इरादा असावा अजय पुराणिकचा. यस, हो हो अपील आहे, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाही. फटका मात्र मोठा नाहीये आणि हे षटक किफायतशीर जाते. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा अजय पुराणिकनं खर्च केलेल्या आहेत. अमित तापकीरच्या अगेन्स्ट खूप चांगले चेंडू आलेले आहेत. काही चेंडूवरती धावा आलेल्या असेल तरी सुद्धा धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरलेला आहे. 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि अमित तापकीरचा अत्यंत दिमागदार फटका. 6 धावा. एक फसलेला चेंडू षटकाचं समीकरण खराब करतोय.
त्यामुळेच इथे आपण बघतोय की धावा 43 पर्यंत पोहोचतील. आता फुलटॉस होता चेंडू, यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये कधीतरी हा चेंडू असा वरती येतो आणि मग तिथे धावा सुद्धा जातात. कारण प्रत्येक बॉल तुम्ही कन्सिस्टन्सी यॉर्कर नाही टाकू शकत. एखादा फसला तर षटकाचं समीकरण सुद्धा खराब होतं. त्यामुळं सातत्यानं एकाच टप्प्यावरती चेंडू टाकणं ही सुद्धा एक कौशल्य असतं आणि त्यासाठी सुद्धा भरपूर सरावाची आवश्यकता आहे. इथे लेंथ यशस्वी आणि काय अडवलाय, वा कमालीचा क्षेत्ररक्षक आहे अजय पुराणिक. 4 षटकं संपली, 10 धावा या षटकातून. 230चा स्ट्राईक रेट अमित तापकीरचा, तर 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण आपण बघूया तर 11.50च्या सरासरीनं 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. रोमहर्षक सामना आहे. त्यांना जायला हवं, थोडं थोडं कळेल त्यांना. जाऊ दे, आम्हाला नाही आला तरी चालेल. येस, पोहोचतोय आवाज थोडा थोडा तुमच्यापर्यंत. वाढणार नाही, आवाज तेवढाच राहील. येतोय का आवाज? नाही येत? नाही मग नाही, बस एवढंच लिमिट आहे आपलं. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये 23 धावांची गरज. ऋषी कापसे गोलंदाजी मार्कवर. एंड बदलून ऋषीला आणलेला आहे. ओ हो 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 हो, इथे क्षेत्ररक्षण चांगलं होणं अपेक्षित आहे. एक एक धाव सुद्धा महत्वाची आहे. 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील आणि फलकावरती 45. एक गोष्ट आहे की या कंडिशन मध्ये क्षेत्ररक्षकांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा निश्चित असणार आहे. शिवांश इलेव्हनला फलंदाज स्ट्राईक एंडवरती शुभम गीते, अमित तापकीर, शुभम गीते ही जोडी मैदानामध्ये. ओ हो हो, काय शॉट आहे, हेलिकॉप्टर इथे उडवलेला आहे आणि धमाकेदार चौकार. एंड बदललं एखाद्या गोलंदाजाचं बऱ्याच वेळा आपण पाहतो की किफायतशीर ठरतं, बऱ्याच वेळा ते अपयशी ठरतं, फेलही ठरतं. अजय पुराणिकची मुवमेंट कशी ठरते बघायचं. स्वतः अजय पुराणिकनं अगोदर षटक टाकलं, तिथून चांगली गोलंदाजी केली होती. आमचाही मनोदय असा होता की ऋषी कापसे कदाचित याच एंड कडून शेवटच्या षटकासाठी असेल, मात्र अजय पुराणिकने एक वेगळी चाल रचलेली आहे. ऋषी कापसेला समोरच्या बाजूने आणलेलं आहे. फुलटॉस बॉल, यावेळेस कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अपेक्षित आहे केवळ. थ्रो देखील खूप वेगाने पोहोचतोय. 49 धावा, अर्धशतक पूर्ण होईल यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनचं. अमित तापकीर स्ट्राईक एंड वरती पोहोचणारे ऋषी कापसे. सोळा धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, हो हो हो, अमित तापकीर या फटक्यांसाठी सुद्धा ओळखला जातो आणि काय सुंदर फटका आहे. 6 धावा इथे प्राप्त होतील. फलकावरती धावांची संख्या आता हळूहळू वाढत जाईल. रिव्हर्स डाव्या हाताच्या गोलंदाजांच्या समोर रिव्हर्सचा केलेला प्रयत्न अमित तापकीरचा प्रचंड यशस्वी ठरतोय. एका बाजूने खंबीरपणे उभा आहे अमित तापकीर. पुन्हा रिव्हर्स खेळायचा, यावेळेस कनेक्शन मिळालं नाही. खूप लवकर बॅट गेली. बॅटचं स्विंग खूप लवकर खेळला हा शॉट. त्याच्यानंतर बॉल बॅटवरती आला. 1 धाव मात्र प्राप्त होते आणि फलकावरती धावा 57 आहेत. 7 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आता आपल्याला बघायला मिळत आहे. 1 to go. संपले. एक बॉल दिसतोय ना तुझ्याकडे पण. शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आता इथे पुढे आहे आणि बघायचं ऋषी कापसे.
हो, फुलटॉस बॉल होता. भरपूर प्रयत्नाचे पुराणिकचा मात्र नाही पोहोचला चेंडू पर्यंत. एक धाव प्राप्त होणार आहे आणि इथे आता 6 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकेल. पुन्हा रोमांचक सामना. कौतुक अमित तापकीरचं करेल मी. 29 धावांची खेळी 12 चेंडू मध्ये त्याने साकारलेली आहे. मोठे फटके सहज त्याने खेळलेले आहेत आणि आता शेवटचे षटक अत्यंत निर्णायक षटक आहे. शिवांश 11 आणि यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. कोणता संघ पुढचा सामना खेळणार आहे? दोन्ही संघांनी यापूर्वी एक सामना जिंकलाय, एक सामना हरलाय. त्यामुळं त्यांची गाठ या सामन्यामध्ये पडलेली आहे. इथे जिंकल्यानंतर तुम्हाला पुढे पिंपळे सौदागर संघाविरुद्ध लढायचे. त्यामुळे हा सामना जिंकणं हे दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. ऋतिक सांगळे गोलंदाज आहे. उंचा पुरा तगडा ताकदवान गोलंदाज ऋतिक सांगळे. डेथ ओव्हर साठी त्याची खास निवड करण्यात आलेली आहे. समोर शुभम गीते 5 चेंडू मध्ये 9, तर अमित तापकीर 12 चेंडू मध्ये 29. उंच फटका, फसलेला फटका. सुदर्शन डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला फलंदाज होईल बाद. सुदर्शन केदार कडून सुंदर झेल. 5 चेंडू 8 धावा. शुभम गीते अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये या खेळाडूची गुणवत्ता खास करून पुढे आलेली आहे. अनेक प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून देखील आपल्याला शुभम दिसतो. तर शॉर्ट ऑफ लेंथ, गुड लेंथ होता बॉल, मात्र आपण म्हणतो ना उभा राहिला चेंडू, खडी हो गई गेंद आणि त्यामुळेच हा फटका लॉफ करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला हाईट मिळाली, जास्त उंचीवरती गेला आणि तिथे कुठली चूक सुदर्शन केदारनं होऊ दिलेली नाही आहे. सुंदर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. पॅरिस कांबळे. सुदर्शनच्या जल्लोष सेलिब्रेशन आपण पाहिलं. ट्रॉफी बॉक्स मध्ये स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सचिन ढवळे सर बसलेले आहेत आणि त्यांच्या दिशेनं निश्चितपणे त्यांना अभिवादन केलं. एक चांगला कॅच घेतल्यानंतर सचिन सरांचा अत्यंत जीवाभावाचा सहकारी आहे सुदर्शन केदार. सरांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत असतो सुदर्शन. आणि मग ती क्रिकेटची स्पर्धा असेल, सरांचा कुठलाही सामाजिक उपक्रम असेल, सुदर्शन तिथे सगळ्यात पुढे असतो. ओ हो हो, आखूड टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. मात्र वॉटर स्टॉप, काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. झेल होणार नाही असं दिसल्यानंतर त्यानं ज्या पद्धतीनं चेंडू अडवलाय. अमित पवार तिथे क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं. काय क्षेत्ररक्षण त्यानं सजवलं तिथे. एकच धाव इथे मिळणार आहे. 4 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. 4 चेंडू 7 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आहे. सुदर्शन केदारला वाईडिश मिड ऑफ वरती पाठवलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर नितीन मांडवेला पाठवलंय. तिकडे डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ, स्क्वेअर लेग, लॉंग लेग अशी रचना आहे. उंच फटका, उंच, अधिक उंच आहे आणि तिथे सुंदर कॅच. अजून एक फलंदाज बाद. यावेळेस अमित तापकीर. ऋतिक सांगळे, व्हॉट आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. 2 विकेट पहिल्या 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा खर तर ही जी चेंडू उंच हवेमध्ये जातात त्याला कारण आहे की गोलंदाजाची उंची आहे. तो गुड लेंथ वरून चेंडू उभा करतोय आणि त्यामुळेच मोठा फटका रडार मध्ये दिसतो फलंदाजांना चेंडू. मात्र अतिरिक्त हाईट मुळे तो चेंडू उंच जातो. चला नवीन फलंदाज ताबडतोब. चला फलंदाज, चला.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. क्रिकेटमध्ये टाइम आउट हा देखील एक नियम आहे, पण बहुतांश वेळा तो वापरला जात नाही, कारण क्षेत्ररक्षक त्या पद्धतीचं तसं अपील करत नाहीत. 1.5 मिनिटामध्ये एक फलंदाज बाद झाल्यानंतर पुढचा फलंदाज यायला हवाय. खरं तर 1.5 मिनिटाचा वेळ खूप होत असतो. आम्ही एका टुर्नामेंटमध्ये टाइम लावला होता, तर 45 सेकंदाच्या पुढे कोणीच खेळाडू थांबला नाही. मग खेळपट्टीवरून निघाल्यावरती 45 सेकंदाच्या आतमध्येच खेळाडू काही 30-35 सेकंदामध्येच आतमध्ये पोहोचतात. त्यामुळे 1.5 मिनिट हा खूप वेळ आहे. खेळाडूंना आपल्याला काय पॅड बांधायचे नसतात, थाय पॅड घालायचे नसतात, ग्लोव्ह नाही, हेल्मेट नाही, काही नाही. 3 चेंडू 7 धावा. ओहो, उंच 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 आणि लांब सुद्धा 6 धावा. इथे 2 चेंडू 1 अशी मॅच आलेली आहे. बनसोडे इज देअर. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकून त्यानं या सामन्यामध्ये यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला मजबूतीत आणलेले. हा चेंडू तेवढासा उंच उडालेला नाहीये. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. या अगोदर गुड लेंथ वरून त्याने चेंडू स्टँड केले होते, तर हा चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याचा परिणाम आपण पाहिला की जी हाईट उंच मिळत होती ती उंची तर मिळाली, पण लांबी देखील मिळाली. शेवटचे 2 चेंडू इथे शिल्लक आहे आणि मात्र एका धावेची आवश्यकता आहे. फील्ड सेटिंग मध्ये थोडासा बदल इथे हवाय. याचबरोबर इथे सामना जिंकलेला आहे. यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन विजय संपादन करत या स्पर्धेची क्वालिफायर मॅच मध्ये ते पात्र ठरलेले आहेत. शिवांश 11 जो प्रतिकार केला नक्कीच लाजवाब होता. खरं तर एवढ्या मोठ्या मॅचचा अनुभव या खेळाडूंना नाहीये, पण तरी देखील आज त्या खेळाडूंनी केलेला प्रतिकार हा निश्चित कौतुकास्पद होता. जबरदस्त लढाई दिली. एका तगड्या फौजेसमोर निडर होऊन लढले आणि अखेर निश्चित प्रकारे एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळाली. असं म्हणतात की लढताना असं लढा, समोरच्या वर अशा पद्धतीने तुटून पडा की विजयी होणारा देखील असं म्हटलं पाहिजे की हा सामना सगळ्यात कठीण होता. सलमान शेखच्या 13 धावा, शंतनू पाटीलच्या 13, अमित पवारच्या 8, नितीन मांडवेच्या 7 धावांच्या जोरावरती 65 पर्यंत पोहोचले. खरं सलमानने शेवटच्या सत्रामध्ये अत्यंत जबरदस्त फलंदाजी साकारली आणि त्यामुळेच मोठा स्कोर उभा राहिला होता. ओमकार सोळंकीने आज पुन्हा एकदा धमाल केली. 11 धावात 3 विकेट काढल्या. पॅरिस कांबळेच्या 24 धावात 2 विकेट, महेश शिंदेच्या 11 धावात 1 बळी, लालाराम प्रजापती 14 धावात विकेट मिळाली नाही. त्यानंतर फलंदाजीला उतरलेला यशवंतराव पाचंगे, अमित तापकीर आज आउटस्टँडिंग खेळला. 13 चेंडूमध्ये 29. शेवटच्या षटकामध्ये तो बाद झाला. अर्शन शेखनं सुरुवात खूप चांगली केली होती, त्यानंतर तोही बाद झाला. बनसोडेने मात्र शेवटच्या 2 बॉलमध्ये विजयी चौकार खेचत सामना जिंकून दिला. तर शुभम गीतेचं देखील योगदान मोठं राहिलं. 9 धावा त्याने काढला. ऋतिक सांगळेचं शेवटचं षटक आपण पाहिलं. 11 खर्च केला, 2 विकेट काढल्या त्याने. सलमान शेखनं 23 धावा 2 विकेट, अजय पुराणिकनं 10 धावा, तर ऋषी कापसेची दोन्ही षटकं ॲव्हरेज राहिली. आणि आपण पाहिलं की अखेर या सामन्यामध्ये 5 गडी राखून संतोषभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनने विजय मिळवलेला आहे. तर नाणेफेकीचा कौल लगेच होईल आणि तिथे जशी मॅच सुरू होईल इथे आपण बघूया. प्रशांत आदवडे सरांना टॉस बॉक्स मध्ये आपण बघू. तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अमित तापकीर. दोन्ही बक्षीस आपण तिथे देऊ. अमित तापकीर कप्तानही आहेत आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहे. त्याचबरोबर अनुराग मोहिते असणार आहेत कॅप्टन. अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपळे सौदागर संघनायक अनुराग मोहिते, यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन संघनायक अमित तापकीर, या दोन्ही संघनायक. आणि आपण जोडले जाऊयात लिटिल मास्टर समालोचक, मास्टर ब्लास्टर कॉमेंटेटर प्रशांत आदवडे सरांकडे.
चेक वेलकम बैक है, सभी का स्वागत है। टॉस का बॉस सर, डिसिजन फक्त सांगायचं आहे। फिल्डिंग करतो आम्ही. ओके, तुम्हाला शुभेच्छा आहेत, ऑल द बेस्ट। तुम्ही इथेच थांबा, तुम्हाला बॅटिंग करायचे। फक्त आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी लगेच देतोय, अत्यंत महत्त्वाचा आहे। अमित तापकीर अगदी लिजंड खेळाडू आहेत, अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहेत। निश्चितच या विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत, तुमचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। पुढच्या मॅचमध्ये आपण 2 मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर या आजच्या रात्रीचा मानकरी कोण आहे ते देखील ठरवणार आहोत। शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट। यशवंत भाऊ पाचंगे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला। याचा अर्थ अमर भाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशनला बॅटिंग करायची आहे। प्रथम स्पोर्टवरती तुम्ही आमच्याबरोबर जॉईन राहा, अगदी काही क्षणातच या मॅचचा थरार घेऊन येतोय।